माऊली म्हणले लोकांनी त्रास दिला की मला फार आनंद वाटतो, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत मी भगवंताजवळ आहे. ज्या दिवशी लोक मला स्वीकारतील मी देवाला नाकारेल. आणि खरंच आहे की हो, लोकांनी प्रशंसा केली की आपण देवाच्या लांब जातो. कुणी कीर्तन झाल्यावर म्हणावं ताई कीर्तन छान केलं, ताई मंडपावरच. आता याची अक्कल ताईला पाहिजे. आपलं ज्ञान आपल्याला माहित आहे ना कितपत आहे ते, आहे की नाही? जगाला येड्यात काढू शकतो, स्वतःला परमात्म्याला नाही ना. स्वतःशी प्रामाणिक राहायचं, मग आनंद आहे. किती आनंद हो दादा. विठेवरच्या मालकानं राखणदारी करावी याच्यापेक्षा सुखाचा संसार काय. लग्न नामदेव रायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ, लग्न लावायला ब्राह्मण मात्र पांडुरंग परमात्मा. अरे असा संसार परमार्थापेक्षा गोड. तुकोबारांच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. काय संसार गोड म्हणायचं बरं का माय. तुकोबांना 2 बायका. तुम्ही फार कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे महाराज बरं का. ते शेवटी ते अधिकारी व्यक्तिमत्व आहेत. ते आई वडिलांनी हट्ट केला. ते काय झालं, पहिल्या रखमाबाई, पहिल्या पत्नी रखमाबाई, त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टाखातर दुसरी बायको करायला लावली. जिजाबाई, आवली टोपण नाव आहे त्यांचं. श्रीमंत घरची पोरगी, आईबापाच्या हट्टाखातर केली. पण देवाचं गणित पण असलं खतरनाक ना माय. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिकरू झालं. देव बी लय मस्करी करतो महाराज. ते रखमाबाई जिजाबाई. तर ती पहिली पत्नी रखमाबाई, दुसरी पत्नी जिजाबाई, दोनही बायका गोड. संतांच्या बायका देखील संतांसारख्याच. लोक म्हणतात आवली फटकळ आहे, पण मी सांगते आवलीसारखी बायको भेटायला तुकोबारायांसारखं व्यक्तिमत्व लागतं. फक्त तुकोबारायांसारख्या माणसाला आवलीसारखी बायको भेटू शकते, आपल्यासारख्याचं काम नाही. हां अहो, एवढ्या श्रीमंत घरची पोरगी, चनेगावकर पुण्याचं सासर आहे तुकोबारायाचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायाची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या वडिलांचा अख्ख्या पुणे जिल्ह्यात. 3600 एकर ऊस होता. ऊस बरं का, प्रवरा नदी ऊस 3600 एकर. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 1.25 एकर ऊस आहे तुमचा, तरी सुद्धा राम राम करत नाही तुम्ही माणसाला. त्यो बी पेटल, जरा नम्रतेनं जगा, आहे की नाही? सगळं तुम्हाला देवाला दिलंय खूप हो आपल्याला, आहे की नाही? खूप दिलं. लाडावून ठेवलं आपल्याला. तुम्हालाही सांगते मा, एवढ्या श्रीमंत घरची पोरगी हो, पण नवऱ्याच्या घरी फाटक्या लुगड्यावर संसार करायचे. तुकोबाराय गरीब होते असं नाही. तुकोबारायांनी स्वतःच्या श्रीमंतीपेक्षा समाजाला जास्त मान्यता दिली. 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती वारकरी संप्रदाय. तुकोबाराय गरीब नव्हते. तुकोबारायांची मनाची श्रीमंती खूप मोठी होती. जगद्गुरु आहेत ते. ती तुकोबारायांची पत्नी आवली. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. तुम्ही शेतकरी आहात ना माऊली? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का तुम्ही? तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात, कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचाराचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. बरं, व्यावहारिक दृष्टिकोनातून घ्या. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद ठेवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आई वडिलांचं स्वप्न कष्टाने मोठं करून पूर्ण करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात मायबाप कोणाचं? पैशावाल्यांचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. मला नवल या गोष्टीचं वाटतं. लोक विचारतात तरी आम्हाला कसं, पाप म्हणजे काय? लोक विचारतात हो, सुखी आहेत आम्ही. अरे कशाच्या सुखी तुम्ही? हा, अरे बंगला आहे, गाडी आहे, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, तरी तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजले. त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं तुमच्या आयुष्यातलं? अरे काहीच नाही आमच्याकडं. रात्री पळतोय, दिवसा पळतोय, 3-3 कीर्तन करतोय, बोंब बोलतोय, तरी बी आनंदीच दिसतोय ना. हे लक्षात घेताय का तुम्ही? सुखाची व्याख्या बदलली आहे तुम्ही. पण याचा अर्थ सुख बदलतं असं नाही. काय राहिलं आपल्याकडे सांगा? बसताना 40 वेळा दुखतंय, उठताना 40 वेळा दुखतंय. सुख आहे? गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नाही आपल्याला. सुख आहे? जवळची माणसं पाठीत खंजीर खुपसायला बसलेत. सुख आहे? कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही. सुख आहे? आईबाप बसलात तुम्ही माझ्या नजरेसमोर,
खात्रीने सांगा बरं, तुमचं पोरग तुम्हाला सांभाळेल याची तुम्हाला खात्रीच आहे? आई बाबात ना तुम्ही, हे सुख आहे? अरे जे पोटचा गोळा जन्माला घातला ती सांभाळीन का नाही याची खात्री नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय जिंदगीत पाहिजे? आणि आपण सगळेच त्यातले ना दादा, तुम्ही काय मी काय. इथं कीर्तनकाराचं पोरग सुद्धा माळकरी होईल याची खात्री नाही कलियुगात. का द्यावी? संगत नाही ना तेवढी चांगली. जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबर विद्वान दशरथ राजा. जगात विश्वात 1 नंबर विद्वान दशरथ राजा, 2 नंबर विद्वान द्रोणाचार्य, 7 मंडल केंद्रबिंदू हे चक्रव्यूह ज्यांनी आखलं महाभारतामध्ये द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्णावतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकारच्या माणसाचा त्यांचा पोरगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. संगत इनमिक, दुःशासन, दुर्योधन, शकुनी मामा, जयद्रथ. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन स्त्रीचा अपमान करून द्रौपदीला केसाला धरून ओढत आणलं. दुर्योधन मैत्रीचा गैरवापर केला कर्णाच्या. जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेमध्ये त्याच्या मानेवर लात घातली. आणि हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. असल्याची संगत जगाचा बाप ज्यांना गुरु मानतोय त्याच्या पोराला लागली, ते पोरग आजही अमोक्षात आहे. अश्वत्थामाला आजही मोक्ष नाही. काय वाटतं तुम्हाला? हे असल्यांच्या संगतीला लागून आपल्यासारख्याला मोक्ष मिळणार आहे? अरे विठेवरचा मालक ज्यांना गुरु मानतो त्यांचा पोरगा जर संगतीनं वाया जात असेल तर विचार करा, तुमची संगत वैष्णवाची पाहिजे का जे ढाब्यावर बसतात त्यांची पाहिजे? अरे हरिप्राप्ती शिवोपाय धरावे, नका बाबा चुकीच्या मार्गाने जाऊ. आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आहे बघा, आपल्याला भगवंताविषयी आवड असणं. हातात ज्ञानेश्वरी छत्री श्रीमंती नाही, गळ्यात तुळशीच्या माळेसारखं पावित्र्य नाही, कपाळाच्या गंधासारखं वैभव नाही, आणि सत्य कर्मासारखं दुसरं चांगलं जगणंच नाही. हे आयुष्यभर लक्षात ठेवा आणि असंच जग. ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंतीच नाही, गंधासारखं वैभवच नाही, मुखात नाम असल्यासारखं पुण्यच नाही, आणि चांगलं वागण्या इतकं सुखाचं आयुष्य दुसरं कुठलंच नाही. हे जगा, बाकी सगळं येणार आहे जाणार आहे. आणि मला सांगा, ज्याच्या पाठीमागे परमात्मा त्याला काय बाकीच्या नाव गरज नाही हो. आणि देव देतो बरं का, असं नाही की तुम्हाला नावलौकिक देत नाही, ऐश्वर्य देत नाही. काय कमी आहे सांगा? काही नाही. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी स्थिरावणारच आहे, ऐश्वर्य येणारच आहे. पण वयात एकदा वय निघून गेलं ना, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम पुण्यम, तृतीय नार्जितम दानम, चतुर्थे किम करिष्यति. शास्त्र सांगतं, पहिल्या 25 वर्षात जर तुम्ही विद्या नाही मिळवली, पुढच्या 25 वर्षात जर पुण्य नाही मिळवलं, त्याच्या पुढच्या 25 मध्ये जर पैसा नाही मिळवला, पुढचे 25 तुमचे वायात जाणार आहे दादा. करा, वेळेत करा. एकदा वेळ गेली ना, वेळ गेली की पुन्हा बोलण्यात मजा नाही. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, दुःख विगता जन्माचा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, दुःख विगता जन्माचा. उठा की माय बाप कैसी लागली झोप, हुजूर जागोनी आले वडी चकवा की खेप. विनंती माझी, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्या मज तीत वडी दाखवा गुणाचा सोयरा. वेळ झाली. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, हे आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. तूर निजल्या निजल्या, तूर निजल्या, लालणे बागा रे बागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सगळ्यात मोठा चोर काळ आहे. सगळ्यात मोठा चोर कोण आहे? काळ आहे. हे काळ्या नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाखडीत व हे सरे. माऊली म्हणतात हा इतका मोठा चोर आहे, माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळ जीव जायला लागतो. हा काळ झोपलाय,
हा चोर झोपलाय. नाडोनी म्हणजे चुकवून पळा. पळा म्हणजे कुठे, काय करा नेमकं, सावध व्हा म्हणजे नेमकं काय, ते पुढचं प्रकरण आहे. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. 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 वासुदेव म्हणा म्हणा एकदा आयुष्यदेव महाराज. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा जाऊ. तर मला सांगा त्याच्या इतकं गोड काय, अहो कसंही स्मरावं त्याला, कसंही. करारविंदे पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृतमृत देव, जीवे पिबस्वामृतमृत देव. गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तुझ्यासारखं नाहीच देवा गोड गोड. शंकराचार्यांचं वर्णन आहे. अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपति रखिलं मधुरं. अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं. काय देवा तू आहेस रे. चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. म्हटलं अनाथाचा नाथ तूच सांभाळ बाबा. गोमटे ते करा माझे भार ओझे. मग काय काटा जिजाबाईला रुतला. लक्षात आहे का तुमच्या जिजाबाई लक्षात आहे का कोण
तुकोबा हुशार आहे दादा, तुम्ही उगच बोलवलं मला महाराज बरं का. जिजाबाई तुकोबांची पत्नी. काटा त्यांना रुतला, त्रास त्रैलोक्याच्या नाथाला, पंढरीच्या मायबापाला झाला. काय सांगायचं कौतुक त्याचं दादा. शेतकरी तुम्ही दादा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवलंय का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला दादा, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? काही असेल तर मग काय लावतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावा लागतो. काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, पंढरीच्या मार्गात. त्याच्यासारखं प्रेमळच कोणी नाही. देव इच्छी राजा शरणीची माती, देव इच्छी राजा शरणीची माती, देव इच्छी राजा शरणीची माती, देव इच्छी राजा शरणीची माती. हे धावता ताला मागे मागे, धावता तालाची मागे मागे, देव इच्छी राजा शरणाची माते, दयाच्या चिताने धरतील तुझी. आओ ज्या नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी व्हावं त्या परमात्म्याला, संतांसाठी साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माऊली म्हटले, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी अमुते. गुरुबंधू माय बाप सगळी रूप घेतोस देवा, पण आमच्या अनाथाला आधार मात्र देतोस. किती करशील रे विठ्ठला. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआई. आज काय खरं नाही माझं विठ्ठल. काही नाही, ते काय झालंय फक्त थँक्यू म्हणूनच बसलाय तो, बाकी कशानेच बसला नाही महाराज. त्या कीर्तनाने बसत नाही माझा आवाज जास्त. जेवढं करतोस ना देवा तू, तुझ्यासारखं नाहीच आहे बघा. पांडुरंगाचा जे स्वभाव आहे ना, मी इतक्या कौतुकाने किंवा एवढ्या अगतिकपणे सांगते, त्याचं कारण एवढंच आहे, आम्ही फिरतो करतो दादा. कधीतरी गाथा उघडा, तुकोबारांच्या वाक्यामधून शब्दामधून भगवंताचा स्वभाव समजून घ्या. हा जो स्वभाव आहे ना, नाही हो करत कोणी दादा, रक्ताची नाती सुद्धा नाही करत, पण तो विठ्ठल. आणि अनुभव येतो बरं का, जेव्हा तुम्ही परमार्थामध्ये येता तेव्हा अनुभव येतो. ज्यावेळेस संकट येतात ना, आमच्यासारख्यांना विचारा, थोडं काही नाव झालं की माणसं पाठीत खंजूर खूप झालं बसली उभीच असतं. पण माझा विश्वास आहे लेक म्हणून, लोकांनी किती त्रास द्यावा, किती संकट वाट्यात टाकावी, किती किती काटे रोवावे, जोपर्यंत माझा भगवंतावर विश्वास आहे ना, पांडुरंग मला निर्भीडपणे जगण्याचं सामर्थ्य देतो. मला खरंच खूप विश्वास आहे. मला असं वाटतं प्रत्येक संकटाला पहिल्यांदा तो तोंड देतो आणि मग ते आमच्यापर्यंत थोडंफार पोचतं. आमच्यापर्यंत 10% सुद्धा पोचत नाही, 90%ला त्याने तोंड दिलेलं असतं. खूप करतो तो, त्याच्यासारखं कोणी करतच नाही. मग काय, काटा जिजाबाईला रुतला, त्रास त्रैलोक्याच्या नाथाला झाला, पंढरीच्या आईला झाला. पाठीमागं वैकुंठ सोडून धावत आले. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. किती प्रेम म्हणायचं नवऱ्यावर बघा. अशी बाई असल्यावर काय परमार्थ अवघड आहे संसाराचा करायचा. इतका नवऱ्यावर जीव. विठ्ठल थांबवलं, विठ्ठल काही साधा आहे का? त्याचं दर्शन व्हावं म्हणजे ऋषी मुनी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी यांना भान नाही, आणि एवढं करूनही दर्शन मिळेलच असं इतकं अशक्य विठ्ठल हिच्यासाठी थांबलं. आधी तुकोबालाच भाकरी दिली जिजाबाई पाठीशी आल्या. विठ्ठल जागेवर गेला नाही देवा, अहो तुमच्यासाठी थांबलो जिजा, आता तरी काटा बघू द्या. त्या माय मौलीचा पाय पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल तिचं. तुका लावून काटा दिसतो का पाहिला? कदाचित माझ्या विठ्ठलाला ही एका थोक्यात दिसला नसावा, त्यानं ही 2-4 वेळा लावला.
सरपंचाला नाही, पण सरपंचीला लईच राग आला. पंढरपूरची इथली माहीत नाहीये मला महाराज बरं का. पंढरपूर आम्हाला एकच माहिती. राही रखमाबाई तुम्हाई पुत्यात या, राही रखमाबाई तुम्हाई पुत्यात या तया, सीजे हलवूनी जागे करा देवराया, सीजे हलवूनी जागे करा देवराया, सीजे हलवूनी जागे करा दे. पंढरपुरात गेल्यावर कळतं संसार कसा असावा. काही म्हणतात माणसं. रखमाबाईनं विचारावं पांडुरंगाला, विठ्ठला भक्तांचं मन न सांगता कळतं तुम्हाला, कधीतरी माझ्याकडे वळून बघायचं. 28 युग तुमच्या पाठीशी उभी राहिले, थोडी माझीही कदर करायची. शेजारी उभं केलं नाही म्हणून कधी तक्रारही केली नाही, पण कमीत कमी नवऱ्याचा सहवास लाभावा ही अपेक्षा कुठं चुकते. अख्खं विश्व सांभाळता तुम्ही, माझ्याकडे नजर डुंकावूनही पाहिलं नाही, याचं वाईट वाटून घ्यावं का. विठ्ठलानं सांगावं, रखमा विश्वास आहे मला तुझ्यावर, तू माझ्या पाठीमागं माझा संसार सामर्थ्यानं सांभाळतेस, म्हणून तर या विश्वाचा संसार सांभाळायची ताकद या पांडुरंगाच्या मनगटामध्ये येते, नाही तर तुझ्याशिवाय माझं काय खरं आहे का. संसार असा असावा दादा, घरातल्या स्त्रीनं निर्भीडपणे संसार सांभाळावा आणि पुरुषानं त्या स्त्रीला सन्मानानं जगवावं. असं असलं ना काही कमी पडत नाही बघा संसारात. आणि खरंच बायकांना काही लागत नाही बरं का, 2-4 गोष्टी फक्त. काही नाही, हे सोनं नाणं पैसा अडका कपडे लत्ते कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला 4 माणसात सन्मानाने वागवतो, ती बाई त्या पुरुषाच्या घराचं गोकुळच करते दादा. एवढी ताकद तिच्याही मनगटात असते, फक्त सन्मान दिला. वाजवा टाळ्या, वाजवीचा कधीतरी आमच्यासाठी पण वाजवाचा टाळ्या, हो की नाही. बायांचं सगळं झोमतो तुम्हाला महाराज, आहे की नाही. कीर्तन मरू त्या तिकडं, कुठल्याच क्षेत्रात नको होतो मग आम्ही. कधीतरी आमचंही कौतुक करत जा की चांगलं म्हणून, हो की नाही. पण मी वाईट थोडीच बोलले. जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे, माऊलींचं मत आहे, मी कशाला काय म्हणू. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो मालक्षानं भेटला पाहिजे. तुका बरं आहे म्हणतात. आता परमार्थात आणि संसारात काय मालक्षानं भेटला पाहिजे ना दादा. या विषयाकडे चला. मग काय त्या पांडुरंग परमात्म्याने काठ्या बघावा, रखमाईला राग यावा. काहू म्हणे विठ्ठला विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची, सच्चित आनंद स्वरूप तुम्ही. हा मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसेना. एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे आहे. मग का हो वागता असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या, तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. एवढी संकट देऊनही माझ्यावरचा विश्वास कमी केला नाही. दारिद्र्य आलं, बायको लेकर अन्न अन्न करून गेली, तरी पांडुरंगामुळं वाटोळं झाला हा शब्द कधी तोंडात न आला नाही. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जीव ज्या माणसानं माझ्यावर लावला, अशा माणसावर जिनं जीव लावला, तिच्या प्रेमाचा अधिकार काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. काय अधिकार असतं अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. याच्यापेक्षा मोठा आनंद काय जिथं मायबाप पांडुरंग रे. लेकरांची सेवा केली सत्वा, लेकरांची सेवा केली सत्वा. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जग तोडणार. उभारीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची.